विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील पत्रकार परिषद घेतलेली आहे। माझ्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेताई आहेत। दसरा मेळावा होता की पत्रकार परिषद होती असा सवाल नार्वेकरांनी विचारलाय। नार्वेकरांसारख्या भाजपच्या हस्तकांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर आम्ही उत्तर द्यावं यासाठी नार्वेकरांना आम्ही बांधील नाही आहोत। नार्वेकरांनी महाराष्ट्रातल्या 11.5 कोटी जनतेच्या विश्वासाचा खून केलेला आहे। नार्वेकरांनी सगळ्या संविधानिक चौकटीलाच एका अर्थाने फुली मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन डावलून ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलेले निर्देश आणि त्यांचे आदेश या सगळ्यांना केराची टोपली दाखवत भाजपाची भलावण करण्याचा प्रयत्न नार्वेकरांनी केलेला आहे। त्यामुळे नार्वेकरांच्या तोंडी संविधानिक पद, गरिमा, भाषा या गोष्टी अजिबात शोभत नाहीत। आता नार्वेकरांचा पत्रकार परिषद घेऊन जो प्रयत्न चाललेला आहे तो बूंद से गई सो हाथ से नहीं आती है। नार्वेकर, आपण त्या पदाची म्हणजे तुमची स्वतःची तर प्रतिष्ठा तुम्ही घालवलेलीच आहे, पण तुम्ही या निमित्ताने अत्यंत महत्त्वाचं जे पद आहे त्या पदाला अप्रतिष्ठा आणण्याचा पाप हे नार्वेकरांनी केलेला आहे। आम्ही काही पत्रकार परिषदेदरम्यान व्हिडिओज पाहिले, ज्या व्हिडिओजमध्ये 2014च्या प्रतिनिधी सभांचे व्हिडिओ होते आणि त्यामध्ये राहुल नार्वेकर स्वतः उपस्थित होते। नार्वेकरांनी निर्णय देताना असं म्हटले की 1999 नंतरची कुठलीच प्रतिनिधी सभा त्यांनी ग्राह्य धरली नाही आणि तरी सुद्धा ते स्वतः दिसत आहेत। तो निकाल त्यांना किंवा ती प्रतिनिधी सभा त्यांना मान्य नव्हती का? पत्रकारांचे आम्ही आभार मानतो आणि अभिनंदनही करतो की आम्ही उत्तर देण्याच्या आधीच आपण स्वतः हे मान्य करताय, स्पष्ट करताय की ज्या प्रोसेसमध्ये नार्वेकर स्वतः तिथे साक्षीदार होते तेच नार्वेकर किती सुंदर पद्धतीने बेमालूम खोटं बोलू शकतात। काय आहे ना दादा, आमच्या गावाकडे म्हण आहे, खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं। त्यामुळे भाजपाच्या लबाडीचं तोंड नार्वेकरांच्या माध्यमातून इतकं मोठं करून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला की वारंवार ते खोटं अशा काही पद्धतीने हॅमर केलं की ते खरंच वाटावं। परंतु मला असं वाटतंय आज ज्या पद्धतीने ते आम्हाला 2018चा कागद विचारत होते, पोचला की नाही विचारत होते, आज 2013चा कागद बघितला, 18चा कागद बघितला, 9चा कागद बघितला, विशेष म्हणजे नार्वेकर हजर आहेत की नाही बघितलं। गद्दार गँगचे कित्येक लोक होते की जे लोक तिथे हे होते। मला आश्चर्य याचं वाटतं की अरे नेतेपद दिलं, एकनाथ शिंदेंना नेतेपद पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिलं आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब, कारण आधी तो ठराव पारित केला आपण सगळ्यांनी बघितला व्हिडिओमध्ये, आणि त्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे पाय आताचे मुख्यमंत्री झालेल्या कपटनीती, कूटनीती आणि षडयंत्राचं राजकारण करून मुख्यमंत्री झालेल्या शिंदेंनी पाय धरले हे सगळ्यांनी बघितलं। मग पक्षप्रमुखांचे पाय का धरले होते तुम्ही? महत्त्वाचे प्रश्न होते जे उद्धव साहेबांनी सांगितलं की जर आम्ही 2018ची तुम्ही घटनाच ग्राह्य धरत नाही, 2009चीच घटना ग्राह्य धरताय, तर मग 2018-19ला अमित शहा मुंबईमध्ये मातोश्रीचे उंबरे झिजवायला का आले होते? त्यांनी टेंभी नाक्यावर जायला पाहिजे होतं, त्यांनी ठाण्यात जायला पाहिजे, किंवा त्यांच्याकडचे जे बोलघेवडे लोक आत्ता बोलत आहेत त्यांच्याकडे इकडे तिकडे फिरायला पाहिजे होतं। अमित शहा ज्या अर्थी मातोश्रीचे उंबरे झिजवतात याचा अर्थ असा की तो पक्ष त्यांनी मान्य केला होता। त्यामुळे आता ही सगळी लबाडी लोकांच्या समोर आलेली आहे। महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही याला जनता न्यायालय यासाठी म्हटलं की ज्या पद्धतीने वेळखाऊपणा केला एकूण नार्वेकरांनी, त्या सगळ्या वेळखाऊपणाला फाटा देत आम्ही थेट लोकांमध्ये जातोय, लोकांशी बोलतोय। आम्ही हा लढा आता लोक अदालतमध्ये नेलेला आहे। लोक ठरवतील आम्हाला न्याय द्यायचं की नाही, आणि तो न्याय कुठल्या रूपात, तर तो न्याय निश्चितपणे निवडणुका आणि बॅलेट बॉक्समधलं मतदान या रूपातला असेल। शिवसेना पक्षाच्या महत्त्वाच्या डॉक्युमेंटचा, व्हिडिओचा हा डेटा घेऊन तुम्ही जनतेच्या न्यायालयात उतरलेला आहात। सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा अजूनही व्यक्त करताय आणि जनता जनार्दनकडून सुद्धा न्यायाची अपेक्षा करताय। येत्या काळातला कसा लढा असेल? सुप्रीम कोर्टाकडे आम्ही का लढतोय त्याचं कारण सांगितलं पाहिजे। ज्या पद्धतीने आत्ता ज्या घडामोडी झाल्यात आणि नार्वेकरांनी जे प्रयत्न केले ते प्रयत्न एका अर्थाने भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला राजकीय अधिमान्यता देण्याचे प्रयत्न झालेले आहेत। हे जे फोडाफोडीचं जे सगळं राजकारण आहे त्याला जर आता आम्ही सुप्रीम कोर्टात जर चॅलेंज नाही केलं ना, तर येणाऱ्या काळात कुठेही ऑपरेशन लोटस या गोंडस आणि गुटगुटीत नावाच्या खाली ते कुणाचाही पक्ष फोडू शकतात। जसं त्यांनी राष्ट्रवादी फोडला, ते कुणाचाही पक्ष फोडू शकतात आणि त्या पक्षफोडीला नार्वेकरांचा हा निकाल जर आम्ही गप्प बसलो
तर त्याचा संदर्भ देत त्याला राजकीय अधिमान्यता मिळू शकते. त्यामुळे भाजपच्या षडयंत्राच्या राजकारणाला, फोडाफोडीच्या राजकारणाला ती अधिमान्यता नाही मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही कोर्टातली लढाई लढतोय. ॲट द सेम टाईम 2 महिन्यात इलेक्शन आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनता बघत आहे काय पद्धतीने लोकशाहीचा मुद्दा पाडलाय, काय पद्धतीने लोकांचा विश्वासघात केलाय, आयडिओलॉजीचा विश्वासघात केलाय. त्यामुळे आम्ही लोकांमध्ये एक लढाई लढतोय. दोनही लढाई आम्ही जिंकू, आम्हाला विश्वास आहे. जसं उद्धव साहेबांनी सांगितलं की सत्तेचा मोह आम्हाला नसला तरी ती सत्ता आम्ही परत आणून दाखवू तर दाखवू. शेवटचा एक प्रश्न, न्यायालयीन प्रक्रियेच्या अनुषंगानं विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला 2 ठिकाणी चॅलेंज करण्यात आले. एक तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केले तर दुसरीकडे शिंदे गटानं उच्च न्यायालयामध्ये केले. पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात जाणारा शिंदे गट आता उच्च न्यायालयामध्ये कसा गेला, याकडे कसं पाहत आहे? शिंदे गटाची जी आता सुप्रीम कोर्टात जाण्याची खेळी आहे ना, ती फक्त आणि फक्त राहुल नार्वेकरांना वाचवण्याची खेळी आहे. राहुल नार्वेकरांची जे काही डॅमेज झाले, जी बेआबरू झाली गावाकडच्या भाषेत, ते डॅमेज. कारण काय केले, नार्वेकरांनी इकडचे पात्र म्हटले, तिकडचे पात्र म्हटले. तुम्ही इकडचे पात्र म्हणताय तर आमच्याकडचे अपात्र व्हायला पाहिजे होते. पण दोन्हीकडचे पात्र म्हटल्यामुळे राहुल नार्वेकरांच्या एकूण न्यायदान प्रक्रियेवरती इतके काही प्रश्नचिन्ह लागून गेले की त्या प्रश्नचिन्हातला एखादा प्रश्न कमी होईल का, हा प्रयत्न करण्यासाठी म्हणून ही सगळी माणसं सुप्रीम कोर्टात धाव घेत आहेत. उच्च न्यायालयात जाओ, सर्वोच्च न्यायालयात जाओ किंवा अजून कुठे जाओ. आम्ही पुन्हा पुन्हा म्हणतोय, आम्ही तर ही अपेक्षा केली होती की तुम्ही त्यांना पात्र म्हणता तर आम्हाला अपात्र करून टाका. आम्हाला सत्तेचा मोह नाही, आमदारकी खासदारकी, वंदनीय बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि शिवसेना नावाचं हे जे वादळ आहे, या वादळात ती सत्ता आम्ही पुन्हा आणणार आहोत. 40 गेले असतील, 140 निवडून आणण्याची धमक सन्मान्य पक्षप्रमुखामध्ये आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर यावं सुषमा अंधारे आणि राहुल नार्वेकर यांनी जी पत्रकार परिषद आता घेतलेली आहे उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेनंतर, त्याच्यावरती सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. नार्वेकरांना हे संवैधानिक शब्द किंवा त्या पदाची गरिमा असे शब्द जे आहेत ते शोभत नाहीत, कारण त्या कक्षेत राहून त्यांनी निर्णय दिलेला नाही, असंही सुषमा अंधारे म्हणालेत. पुढे जर्नलिस्ट खंडू सोबत कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.